चला आज बनवायचे मस्त कुळथाचे शेंगोळे। आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, मस्त सर्वांना आवडणारी आणि मस्त झणझणीत आपल्याला शेंगोळे बनवायचे कुळथाचे। सुरुवातीला मी मसाला काढलेला आहे। थोडे शेंगदाणे घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली, कोथिंबीर, जिरं आणि लसूण घेतलेलं आहे। आणि ताटामध्ये आता कुळथाचं पीठ घेतलेलं आहे मी 1 मोठं बाऊल, आणि वाटलेलं आपण त्याच्यामध्ये थोडं टाकायचं आहे पिठामध्ये। आपल्याला त्याचे शेंगोळे बनवायचे आहे। आपण जिलेबी बी बनवू शकतो, पण जास्त प्रमाणात शेंगोळेच म्हणतात त्याला। मळून घेतलेले बघा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं मळताना मी। आणि असे आपल्याला थोडेसे वळून घ्यायचे हाताने उभे, बारीक करायचे आपल्याला, म्हणजे पटकन शिजल्या जातात आणि खायला पण छान लागतात। अशा हाताने आपल्याला आकार द्यायचा आहे त्याला। आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तर जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात, पावसाळ्यामध्ये पण खाल्ल्या जातात, थंडीमध्ये छान लागतात खायला। आणि मस्त हेल्दी रेसिपी आपली, आरोग्याला एकदम चांगले आहे कुळथाचं। कुळथाचं पाणी पण आपण पितो, ते पण खूप छान आहे आरोग्याला। शिजून घ्यायची कुळीथ आणि त्याचं पाणी प्यायचं। आणि बघा आता सगळे आपले शेंगोळे तयार झालेले आहे, दोन्ही ताटामध्ये तयार केलेले। आता कढई ठेवलेली आहे मी, तेल टाकलेले आहे थोडं, आणि जिरं पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि वाटण टाकायचं आपल्याला हिरव्या मिरचीचं, शेंगदाण्याचं, आणि गरम पाणी केलेलं होतं ते टाकायचं आपल्याला। छान उकळी येऊ द्यायची मस्त, आणि नंतर आपल्याला शेंगोळे टाकायचे त्याच्यामध्ये। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। छान उकळी आलेली बघा। आता सगळे शेंगोळे आपल्याला थोडे थोडे उकळत्या पाण्यातच टाकायचे। सगळे टाकून घ्यायचे आपल्याला। दुसऱ्या ताटातले पण टाकून घ्यायचे। आणि छान उकळी आलेली बघा, शिजून झालेले शेंगोळे। आता एका बाऊलमध्ये सर्व करायचे मस्त। याचं सूप पण खूप छान होतं, टेस्टी एकदम। बघा एका बाऊलमध्ये काढून घेतलेले। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा।